पोहे, इडली किंवा चहा चपातीशिवाय रोज नाश्त्याला वेगळं काय करायचं सुचत नाही. आणि रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला आणि आपल्या घरातल्या सदस्यांना देखील कंटाळा आलेला असतो. तर आज आपण भरपूर पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेल्या मूग डाळीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आणि ही पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली मूग डाळ तर सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये असतेच. तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर चला, हा डोसा करायलाही सोपा आहे आणि बनतो देखील खूपच कमी वेळेमध्ये. तर सर्वात अगोदर इथे मी या कपाने साधारण 1 कप भरून पिवळी बिना छिलकेची मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि शक्यतो हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला पिवळीच म्हणजेच बिना छिलकेची मुगाच्या डाळीचा वापर करायचा आहे. आता सर्वात अगोदर हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला ही डाळ 2 ते 3 पाण्याने, या डाळीचा पूर्णपणे पांढरटपणा जात नाही तोपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये साधारण पूर्णपणे डाळ बुडेल इथपर्यंत मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून कोमट पाण्यामुळे ही डाळ लवकर भिजली जाईल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही डाळ गार पाण्यामध्ये देखील भिजू घालू शकता. साधारण 10 मिनिटाच्या आतमध्ये जर कोमट पाण्यामध्ये ही जर भिजू घातली तर लवकरात लवकर ती भिजते. आता आम्हाला हा नाश्ता घाई गडबडीत बनवायचा होता, त्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. आता तुम्ही 10 मिनिटानंतर पाहू शकता डाळ मस्त अशी फुगून वरती आलेली आहे आणि नखाने दाबले तर तिचे तुकडे होत आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे. आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ट्रान्सफर केलेली आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य टाकूयात, जेणेकरून आपला डोसा खायला अजूनच चविष्ट लागेल. तर साधारण इथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आणि सोबतच 2 चमचे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून खूप वेळेपर्यंत म्हणजेच खूप काळापर्यंत आपला डोसा कुरकुरीत राहील. आणि आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय त्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे दह्याचा वापर केलेला आहे. आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला या डाळीचं थोडंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता थोडंसं ओबडधोबड वाटण करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडीशी डाळ उरलेली होती आणि माझं सध्या मोठं मिक्सरचं भांडं खराब झालेलं आहे, त्यामुळे इथे मी छोट्या भांड्यामध्ये ही पुन्हा डाळ वाटून घेतलेली आहे. आता डाळीचं पूर्णपणे वाटण तयार करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम रवाळ असं या डाळीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात इथे ठेवायची आहे, ही डाळ वाटताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जास्तीत जास्त 4 ते 5 चमचे म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपल्या डोश्याला मस्त असा सोनेरी ब्राऊन गोल्डन कलर यावा यासाठी इथे मी 1 चमचा साखर टाकलेली आहे. आणि सोबतच छान असा रंग यावा यासाठी इथे मी 2 चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आणि ज्या कपाने मी सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथे मी थोड्याशा प्रमाणात पाणी इथे मी टाकलेलं आहे. यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आणि फायनल कन्सिस्टन्सी तुम्हाला मी याची नंतर दाखवते. या डोशाचं पीठ जास्त पातळ देखील नसावं आणि जास्त घट्टसर देखील नसावं. सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर एखाद्या विस्करच्या सहाय्याने किंवा चमचेच्या सहाय्याने हे व्यवस्थित फिटून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि आपला डोसा कुरकुरीत होण्यास मदत होते. आता या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. रिबन कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. तर अजून साधारण मी 5 मिनिटासाठी हे पीठ एकाच दिशेनं फिटून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि डोसा कुरकुरीत बनण्यास मदत होते. शक्यतो आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय त्यासाठी हे जास्त वेळ फिटून घ्यायचं, जेणेकरून खूपच क्रिस्पी असा डोसा तयार होतो. आता साधारण एकाच दिशेनं मी हे मिश्रण 5 मिनिटांसाठी फिटून घेतलेलं आहे. तर आता हे मिश्रण तुम्ही पाहिलंच आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता मी याचे इन्स्टंट डोसे बनवणार आहे. तुम्हाला जर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही हे रात्रभर देखील आंबवण्यासाठी ठेवू शकता. आता हे पीठ फक्त मी 5 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवून देणार आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजलं जाईल. तोपर्यंत इकडे मस्त अशी नारळाची आपण चटणी तयार करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला चटणीसाठीचं घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर इथे मी काही काप सुक्या खोबऱ्याची घेतलेले आहेत. आणि जेवढं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी डाळ घेतलेलं आहे. इथे तुम्हाला सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं वापरायचं असेल तर हे चालेल. आणि सोबतच 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे.
आणि थोड्याशा प्रमाणात इथे कोथिंबीर टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून किंवा दही टाकून याचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता ही चटणी तुम्हाला कितपत पातळ बनवायची आहे किंवा घट्टसर बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार मिक्सरला वाटताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। ही चटणी तर वाटून तयार झालेली आहे। या चटणीला मस्तपैकी मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका देऊयात, जेणेकरून चटणी खायला अजूनच भारी लागेल। चला, चटणी तर तयार आहे। आता आपण लगेचच डोसे तयार करून घेऊयात। आता मिश्रण भिजून साधारण 5 मिनिटे झालेली आहेत आणि हलगसं हे फुगलं देखील आहे। आता पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं फेटून घेऊयात। हे मिश्रण फेटताना शक्यतो एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण साधारण 2 मिनिटांसाठी सतत हलवत एकसारख्याच दिशेनं फेटून घेतलेलं आहे। आता आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊण चमचा खायचा सोडा यामध्ये ऍड केलेला आहे, जेणेकरून डोसा आपला अजूनच कुरकुरीत बनेल। आता इथे सोड्याच्या ऐवजी इथे तुम्ही बेकिंग पावडर किंवा अगदी इनो देखील यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। आणि सोडा टाकल्यावर साधारण हे चांगलं फेटून घेतल्यानंतर लगेचच आपण डोसे बनवण्यासाठी घेऊयात। तर डोशाचा तवा देखील कडकडीत असा गरम करून घेतल्यानंतर तेलाने चांगला ग्रीस करून घेतलेला आहे आणि नंतर वरून थोडंसं तव्यावर पाणी शिंपडलेलं आहे। असं पाणी शिंपडलं की लगेचच एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यानं काय होतं, डोसा तव्याला चिकटला जात नाही, म्हणजेच या तव्याचं टेम्परेचर एकसारखं राहतं। पाणी पुसून घेतल्यानंतर या तव्यातून जेव्हा कडकडीत असा धूर निघेल तेव्हाच डोसा तव्यावर घालायचा। साधारण 1 ते 1.5 पळीभर हे मिश्रण मधोमध असं टाकायचं आणि पळी न उचलता एकसारख्याच दिशेनं हे फिरून घ्यायचं। तर पहा, अशा पद्धतीने पळी न उचलता गोल गरगरीत असा मी डोसा तयार करून घेतलेला आहे। आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही। आणि वरून जेव्हा हा डोसा थोडासा कोरडा होईल तेव्हा वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या डोस्याला मस्त असा सोनेरी रंग येईल। डोसा एकसारख्या रंगावर भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता डोसाच्या कडा देखील मोकळ्या झालेल्या आहेत आणि डोसा सोनेरी रंगावर आलेला आहे। तर लगेचच आपण डोसा बाहेर काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंगाचा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे। आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील डोसे तयार करून घ्यायचे आहेत। आणि आपण जेव्हा बाकीचे डोसे बनवतो तेव्हा काय करायचं, तेल देखील लावायची गरज नाही तव्याला आणि पाणी देखील शिंपडायची गरज नाही। तर अशाच पद्धतीने 1 ते 1.5 पळीभर मिश्रण तव्यावर टाकायचं आणि एकाच दिशेनं पळी न उचलता डोसा तयार करून घ्यायचा आणि मस्त असा तेल लावून डोसा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता दुसरा डोसा देखील आपला मस्त सुंदर रंगाचा आणि क्रिस्पी असा तयार झालेला आहे। आता सारख्याच पद्धतीने राहिलेले डोसे देखील मी तयार करून घेणार आहे। आता मी जेवढं मिश्रण तयार केलेलं होतं तेवढ्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 डोसे तयार होतात। आता साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे पहिलेच डोसे आहेत ते अजूनही खूपच कुरकुरीत असे आहेत। तर अशाच पद्धतीने खूपच कमी वेळेमध्ये सुंदर रंगाचे कुरकुरीत असे हे डोसे तुम्ही तयार करू शकता। आणि या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की हे कितीच कुरकुरीत असे आहेत आणि भरपूर वेळेपर्यंत हे जसेचे तसेच कुरकुरीत राहतात। अशा प्रकारे 1 कप मुगाच्या डाळीपासून तुम्ही हे पौष्टिक मूग डाळीचे डोसे तयार करू शकता। सोबतच या चटणी सोबत हे खायला खूपच भन्नाट लागतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत।